नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट महिन्याचं राशीफळ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एकदा जुलै महिन्याकडे मागे वळून पाहूया. कारण भविष्यवाणी म्हणजे फक्त पुढे काय घडणार आहे हे सांगणं नव्हे, तर मागील महिन्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात किती अनुभवाला आल्या त्याचं ते पडताळून पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जुलै महिन्यामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी आर्थिक बाबतीत एक वेगळाच अनुभव घेतला असेल. पैसा आला. काहींच्या अपेक्षेपेक्षा जास्तही आला, पण त्याच वेगाने खर्चही झाला. तुमची रास मुळात खर्चावर नियंत्रण ठेवणारी असली, तरी काही अनपेक्षित खर्चांनी तुमचं नियोजन विस्कटल्यासारखं झालं असेल. याच काळात काहींना भावंडांशी छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद झाले असतील. रिलेशनशिपमध्येही काही गैरसमज निर्माण झाले असतील. सुदैवाने हे वाद फार टोकाला गेले नसते. पण चहाच्या कपातलं वादळ म्हणावं असे अनुभव मात्र नक्कीच आले असते. काही व्यक्तींना वैवाहिक जीवनामध्येही छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेदांचा सामना करावा लागला असेल. जर जुलै महिन्यात यापैकी एक जरी अनुभव तुम्हाला आला असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर कर्क राशींच्या व्यक्तींनाही योग्य दिशा देऊ शकतो. जर मला ऑगस्ट महिन्याचं एका वाक्यात वर्णन करायचं असेल, तर मी असं म्हणेन, हा महिना तुमच्या इच्छापूर्तीचा, धाडसी निर्णयांचा आणि कृतीतून यश मिळवण्याचा महिना आहे. या महिन्यात तुम्ही शांत बसणाऱ्यांपैकी राहणार नाही. तुमच्या मनात अनेक योजना तयार होतील. भविष्याबद्दल गंभीर विचार कराल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकारही घ्याल. हा महिना तुम्हाला विचार करण्यापेक्षा कृती करण्याची प्रेरणा देणार आहे. तुमच्या मनात एखादं स्वप्न असेल, नवीन काम सुरू करण्याची इच्छा असेल किंवा आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणण्याची तयारी असेल, तर त्यासाठी ऑगस्ट महिन्यात तुमच्या पाठीशी उभा राहील. या महिन्यातील 5 महत्त्वाचे अनुभव जे तुम्ही महिना संपल्यानंतर स्वतः पडताळून पाहू शकता. एखादी महत्त्वाची इच्छा किंवा योजना पूर्ण होण्याची सुरुवात होईल. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धात खर्च वाढू शकतो. 20 ऑगस्ट नंतर आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. महिना संपल्यानंतर या 5 गोष्टींपैकी किती तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडल्या हे नक्की तपासा. ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येईल. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत फक्त मनामध्ये ठेवल्या होत्या, त्या प्रत्यक्षात आणण्याची इच्छा निर्माण होईल. निर्णय घेण्याचं धाडस वाढेल. स्वतःचा विश्वास अधिक मजबूत होईल. जर तुम्ही सामाजिक क्षेत्राशी संबंधित असाल, तर लोकांमध्ये तुमची ओळख वाढू शकते. तुमच्या कामाची चर्चा होऊ शकते. प्रसिद्धी मिळू शकते. काही व्यक्तींना धार्मिक प्रवास, आध्यात्मिक कार्यक्रम किंवा समाजातील महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होण्याचे योगही निर्माण होऊ शकतात. हा महिना तुम्हाला सांगतोय, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कारण संधी तुमच्या दारात तर नक्की येणार आहे. त्याचा योग्य उपयोग करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात असेल. गेल्या 20-22 वर्षाच्या अनुभवांनी कर्क राशीच्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट नेहमी अनुभवास आली आहे, ती म्हणजे कर्क राशीची व्यक्ती एखादी गोष्ट मनापासून ठरवते, तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. पण निर्णय घेण्यासाठी ती अनेकदा उशीरही करते. या महिन्यात मात्र अशी संधी आहे की जास्त विचार करण्यापेक्षा योग्य वेळ पाऊल उचलणं महत्त्वाचं ठरेल. आणि ते उचललं तर त्याचं भविष्यात यश मात्र मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. म्हणून संधी ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कृती करण्यास अजिबात घाबरू नका. या महिन्यात तुमची परीक्षा मेहनतीची नाही, तर आर्थिक निर्णयामध्ये संयम ठेवण्याची आहे. विशेषतः 20 ऑगस्ट नंतर अनावश्यक खर्च, घाईघाईने केलेली गुंतवणूक किंवा कुणावर विश्वास ठेवून दिलेलं आर्थिक आश्वासन यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पहिल्या 15-20 दिवसांमध्ये महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि उत्तरार्धामध्ये प्रत्येक आर्थिक निर्णय दोनदा विचार करूनच घ्या. आता सविस्तर चर्चा करू तुमच्या आरोग्याबद्दल, आर्थिक स्थितीबद्दल आणि गृहसौख्याबद्दल. कारण या तिन्ही क्षेत्रामध्ये ऑगस्ट महिना सकारात्मक असला तरी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. सर्वप्रथम आरोग्याबद्दल बोलू. ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रहस्थिती तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक दिसत आहे. मोठ्या स्वरूपाचे शारीरिक किंवा मानसिक त्रास या महिन्यामध्ये दिसून येत नाहीत. उलट
या महिन्यात तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. काम करण्याची इच्छा वाढेल. सतत काहीतरी नवीन करण्याचा उत्साह राहील. जर तुम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर लोकांमध्ये तुमचा वावर वाढेल. बैठका, प्रवास, कार्यक्रम, नवीन लोकांच्या भेटी अशा अनेक गोष्टी या महिन्यात वाढताना दिसतील. काही व्यक्तींना धार्मिक यात्रा करण्याचा योग येईल. काहींच्या मनातील एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढेल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, ऊर्जा भरपूर असली तरी शरीराला विश्रांतीचीही गरज असते. त्यामुळे अतिरिक्त काम, सततची धावपळ आणि प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेण्याची सवय यामुळे महिन्याच्या शेवटी थकवा जाणवू शकतो. म्हणून वेळेवर विश्रांती घ्या, झोप पूर्ण करा आणि शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना मिश्र असला तरी एकूण चित्र सकारात्मक आहे. महिन्याचा पहिला भाग तुमच्यासाठी अधिक अनुकूल राहील. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक संधी मिळतील. काही महत्त्वाचे व्यवहारही पूर्ण होतील. पण महिन्याच्या उत्तरार्धामध्ये खर्च वाढू शकतो. विशेषतः खरेदी, घरासाठी केलेला खर्च किंवा अचानक निर्माण झालेले आर्थिक व्यवहार यामुळे पैशाचा ओघ राहू शकतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर या महिन्यात जास्त जोखीम घेऊ नका. आत्मविश्वासामुळे घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. तुमचे अंदाज काही ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे कोणासाठी जामीन राहणं, कोणाला आर्थिक आश्वासन देणं किंवा दुसऱ्यांच्या जबाबदारी स्वतःवर घेणं या गोष्टी शक्यतो टाळा. कारण चांगल्या हेतूने केलेली मदतही काही वेळा स्वतःसाठी अडचण निर्माण करू शकतं. माझ्या अनुभवातून कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक गोष्ट नेहमी पाहिली आहे. या राशीच्या व्यक्ती भावना आणि विश्वास यांना खूप महत्त्व देतात. म्हणूनच एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी आर्थिक जोखीम घेण्यासही तयार होतात. पण प्रत्येक वेळी भावना योग्य निर्णय देतातच असं नाही. म्हणून या महिन्यात पैशाच्या बाबतीत भावना नाही तर व्यावहारिक विचार करा. घरातील वातावरण या महिन्यात समाधानकारक राहील. कुटुंबातील व्यक्तींबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील. गेल्या काही महिन्यांमध्ये जे छोटे मोठे मतभेद झाले होते ते कमी होताना दिसते. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. काही व्यक्ती घराशी संबंधित महत्त्वाची कामं सुरू करतील. वास्तू संदर्भातील बदल, घराची सजावट किंवा कुटुंबासोबत एखादा आनंदाचा कार्यक्रम अशा गोष्टी घडू शकतात. तुमचा मूडही चांगला राहील आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर दिसून येईल. जर या संपूर्ण भागाचा एका वाक्यात अर्थ सांगायचा झाला तर तो असा असेल, ऊर्जा भरपूर असेल, संधी भरपूर आहेत, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी आणि आर्थिक शिस्तही तितकीच आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर ऑगस्ट महिना तुम्हाला यश, समाधान आणि सकारात्मक अनुभव निश्चित देईल. आता चर्चा करू तुमच्या प्रेम संबंधाबद्दल, वैवाहिक जीवनाबद्दल आणि विद्यार्थी वर्गाबद्दल आणि कार्यक्षेत्राबद्दल. कारण या चारही क्षेत्रामध्ये ऑगस्ट महिना जुलैच्या तुलनेत अधिक समाधानकारक आणि प्रगतीचा ठरणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही आनंददायी बातमी आहे. गेल्या 1-2 महिन्यापासून जे छोटे मोठे गैरसमज, मतभेद किंवा भावनिक अंतर निर्माण झालं होतं ते आता हळूहळू कमी होताना दिसेल. नात्यांमध्ये पुन्हा संवाद वाढेल. एकमेकांना समजून घेण्याची तयारी दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रिलेशनशिप पुन्हा एकदा योग्य मार्गावर येताना दिसेल. काही व्यक्तींना जोडीदारावर सोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग येईल. लॉंग ड्राईव्ह, पिकनिक किंवा एखाद्या छोट्या सहलीचं नियोजन होऊ शकतं. अशा क्षणांमुळे तुमच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. आणि कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये आणखीन काही गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. त्या म्हणजे या राशीच्या व्यक्ती नात्यांमध्ये मनापासून गुंततात, पण जेव्हा त्या दुखवल्या जातात तेव्हा त्या स्वतःच शांत होतात, बोलणं कमी करतात आणि समोरच्याने स्वतःहून समजून घ्यावं अशी अपेक्षा ठेवतात. त्यामुळे खरं तर गैरसमज वाढतात. म्हणून या महिन्यात मनात काही असेल तर ते स्पष्टपणे बोला. संवाद हा तुमच्या नात्याचा सर्वात मोठा आधार ठरेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना एकूणच चांगला राहील. पती पत्नीमध्ये नातं टिकून राहील, विश्वास कायम राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल,
या महिन्यात तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. जर त्यांना आधीपासून काही आरोग्यविषयक तक्रार असेल तर ती दुर्लक्षित करू नका. वेळेवर उपचार, योग्य तपासणी आणि त्यांना मानसिक आधार देणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. आरोग्यामुळे काही दिवस घराच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो, पण तो फार मोठा किंवा कायमस्वरूपी प्रश्न बनणार नाही. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अतिशय चांगला असणार आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळू लागेल, आत्मविश्वास वाढेल आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. हा काळ कौशल्य शिकण्यासाठी आणि करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी उत्तम आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने ऑगस्ट महिना तुमच्याकडून अधिक मेहनत करून घेणार आहे. कामाचा व्याप वाढेल, फिरणं वाढेल, अधिक जबाबदाऱ्या मिळतील. काही वेळा असंही होईल की इतरांच्या तुलनेत तुमच्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे, पण या सगळ्याच्या बदल्यात तुमचा आत्मविश्वासही वाढणार आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं महत्त्व समोरच्यांना जाणवेल. विशेषतः ज्या व्यक्ती परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, व्हिसा, नोकरी किंवा बाहेरगावी कामाशी संबंधित प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना विशेष अनुकूल ठरू शकतो. मी अनेक वेळा पाहिलं आहे की कर्क राशीच्या व्यक्ती जेव्हा योग्य ध्येय ठरवतात किंवा एखादं ध्येय ठरवतात, तेव्हा ती मनापासून मेहनत करतात. पण काही वेळा स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेतात. या महिन्यात तसं अजिबात करू नका, कारण ग्रहस्थिती स्पष्ट सांगते मेहनतीचं फळ मिळणार, पण मध्येच थांबू नका. या महिन्यात प्रेमामध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. वैवाहिक जीवनात जबाबदारी वाढेल, विद्यार्थ्यांना नवीन दिशा मिळेल आणि करिअरमध्ये मेहनतीचं फळ मिळेल. म्हणून आत्मविश्वास ठेवा, नात्यांना वेळ द्या आणि आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. आता चर्चा करूया या महिन्यातील सर्वात महत्त्वाच्या ग्रहयोगाबद्दल, महत्त्वाच्या कालावधीबद्दल आणि या महिन्यातील सर्वात मोठी संधी, सर्वात मोठी परीक्षा आणि संपूर्ण महिन्याच्या अंतिम संदेशाबद्दल. ऑगस्ट महिन्यात कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात महत्त्वाचा ग्रहयोग आहे रवी आणि केतूची युती द्वितीय भावामध्ये. द्वितीय भाव हा धन, वाणी, कुटुंब, बचत, आर्थिक व्यवहार आणि मूल्य व्यवस्थेचा भाव मानला जातो. म्हणूनच या ग्रहयोगाचा परिणाम सर्वात जास्त आर्थिक व्यवहारांवर आणि तुमच्या निर्णय क्षमतेवर दिसून येऊ शकतो. विशेषतः 20 ऑगस्ट पासून ते जवळजवळ 25-26 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधी हा अधिक सजग, सावध राहण्याचा आहे. या काळात मोठी आर्थिक गुंतवणूक, कुणाला पैसे उधार देणं, जामीन राहणं किंवा कोणावर अंधविश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेणं या गोष्टी शक्यतो टाळा. जर कोणी खूप खात्रीने एखादी गुंतवणूक सुचवत असेल, तरीही स्वतःची खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण या ग्रहयोगांमध्ये चुकीची माहिती, चुकीचे अंदाज किंवा दिशाभूल होण्याची शक्यता वाढलेली असते. महिन्याचे पहिले 15 ते 20 दिवस हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे. ज्या महत्त्वाच्या योजना आहेत, ज्या निर्णयांची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होता, त्यांना सुरुवात करण्याची सर्वोत्तम वेळ आलेली आहे. नशिबाची साथ मिळेल, कामामध्ये यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल, इच्छापूर्तीचे योग निर्माण होतील आणि जर नवीन काम सुरू करायचं असेल, महत्त्वाची भेट घ्यायची असेल किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर शक्यतो 20 ऑगस्ट पूर्वी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 20 ऑगस्ट नंतर या काळामध्ये प्रत्येक आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. मोठे निर्णय, नवीन गुंतवणूक किंवा आर्थिक कमिटमेंट यामध्ये घाई करू नका. वाणीवरही नियंत्रण ठेवा, कारण काही वेळा चुकीचे शब्द मोठा गैरसमज निर्माण करू शकतात. 12 ऑगस्टला अमावास्या आहे. या दिवशी मानसिक स्थैर्य जपणं महत्त्वाचं राहील. अतिशय महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकला. 28 ऑगस्ट महत्त्वाचा दिवस आहे. पौर्णिमा सुद्धा आहे या दिवशी. सर्वप्रथम आपल्या सर्व कर्क राशीच्या बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा दिवस नात्यांचा, विश्वासाचा आणि कुटुंबाला वेळ देण्याचा आहे. या दिवशी शक्यतो घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवा. हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, कारण तो तुमचा आनंदाचा क्षण असतो. जर या संपूर्ण महिन्यातील सर्वात मोठी संधी विचारली तर ती आहे इच्छापूर्ती आणि नवीन सुरुवात. ज्या गोष्टी अनेक दिवसांपासून फक्त मनामध्ये होत्या, त्या आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.
करिअर, आर्थिक प्रगती, सामाजिक प्रतिष्ठा, धार्मिक प्रवास किंवा वैयक्तिक स्वप्न यापैकी कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला सकारात्मक अनुभव मिळू शकतो. हा महिना तुम्हाला फक्त संधी देणार नाही, तर त्या संधींचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वासही देणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट नेहमी पाहिली आहे, या राशीचे लोक मेहनती असतात, प्रामाणिक असतात, पण काही वेळा निर्णय घेण्यापूर्वी इतका विचार करतात की योग्य संधीही हातातून निघून जाते. म्हणून या महिन्यामध्ये जिथे स्पष्ट संधी दिसत आहे, तिथे धाडसाने पुढे जा. फक्त 20 ऑगस्ट नंतर आर्थिक बाबतीत अतिरिक्त सावधगिरी ठेवा. या महिन्यामध्ये तुमची सर्वात मोठी परीक्षा आहे आर्थिक शिस्त, योग्य निर्णय. भावनांच्या भरात किंवा इतरांच्या सांगण्यावरून कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. प्रत्येक व्यवहार तपासा, प्रत्येक कागदपत्र वाचा आणि त्यानंतरच पुढे जा. ही छोटी काळजी तुम्हाला मोठ्या अडचणींपासून भविष्यात वाचवू शकते. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी आशादायक आहे. ज्या इच्छा मनामध्ये होत्या त्या पूर्ण करण्यासाठी हा काळ तुम्हाला साथ देणार आहे. कामामध्ये प्रगती, आत्मविश्वास, सामाजिक मान-सन्मान आणि नवीन संधी या सर्व गोष्टी तुमच्या बाजूने दिसत आहेत. फक्त या महिन्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संधी ओळखण्यासाठी बुद्धी लागते आणि ती टिकवण्यासाठी संयम लागतो. म्हणूनच पहिला 20 दिवसांचा मनापासून उपयोग करा आणि उत्तरार्धामध्ये प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. महिना संपल्यानंतर या व्हिडिओवर पुन्हा या आणि मी सांगितलेल्या भविष्यवाण्यांपैकी किती गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवास आल्या हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर कर्क राशींच्या व्यक्तींनाही योग्य दिशा देऊ शकतो. ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात यश, समाधान, इच्छापूर्ती आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ हीच मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.